मराठमोळ्या घरात दिवाळी आली की सगळीकडे घमघमाट असतो फराळाचा. लाडू, करंज्या, चकल्यांचा. हाच फराळाचा सुगंध साता समुद्रापार घेऊन जाणारा आद्य खाद्य प्रवर्तक म्हणजे सचिन गोडबोले. सेकंद काट्यांवर धावणाऱ्या आपल्या आयुष्यात आजकाल फराळ बनवण्या इतका वेळ काही गृहिणींकडे नसतो. अशा वेळी श्रीयुत सचिन गोडबोले यांचं गोडबोले स्टोअर्स हे नाव पुढे येतं. काही वर्षांपूर्वी सचिन गोडबोले यांनी अतुल परचुरे यांच्या एका नाटकात संवाद ऐकला. इन्स्टंट इडली, इन्स्टंट ढोकळा, अरे कुणीतरी इन्स्टंट कांदे पोहे पण द्या ना. आणि मग विचारचक्र सुरू झालं आणि रिसर्चही. मेतकूट, थालीपीठ, भाजणी, लाडू, करंज्या सोबतच इन्स्टंट उपमा आणि इन्स्टंट कांदे पोहेही सुरू झाले. सन 2001 मध्ये अमेरिकेच्या खाद्य प्राधिकरणाची परवानगी मिळवली आणि मग अमेरिकेतील मराठी माणसांना मराठी मातीत बनलेला फराळ मिळू लागला. फराळासोबतच कंदील, उटण्याचा साबण, रांगोळी, स्टिकरही. अमेरिकेत स्थायिक झालेली हिंदी चित्रपट सृष्टीतील मराठी सिनेतारका माधुरी दीक्षित नेने यांच्या घरीही गोडबोलेंच्याच फराळाची गोडी चाखली जाते. दरवर्षी अमेरिकेत 850 घरात फराळ पार्सल जातं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अमेरिकेच्या दिवाळीचं फराळाचं ताट दादरमधून एक मराठी व्यावसायिक सजवून पाठवतो. मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय अमेरिकेपर्यंत पसरवणाऱ्या मराठमोळ्या सचिन गोडबोलेंना आमचा मानाचा मुजरा. मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात या मराठमोळ्या उद्योजकाचा आपण इथे रंगमंचावरती आमंत्रित करूया. श्री सचिन गोडबोले आणि त्यांचं शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय श्रीयुत मंदार परब यांना आणि त्यांना रंगमंचावर घेऊन येण्याची विनंती करतोय शिवसेना उपनेते श्रीयुत विजय कदम यांना. रसिको, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्कार मूर्तींचं स्वागत करूया. सर्वप्रथम शिवसेना उपनेते श्रीयुत विजय कदम यांना विनंती करतो की त्यांनी मंदार परब यांच्या इथे या रंगमंचावरती स्वागत करावं. धन्यवाद सचिनजी.